वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बाकीची सगळी कामं झाली, माझी क्लिनिंगची जी नॉर्मल कामं असतात ती। कपडे तर मी सकाळी 8ला धुतले, आता ऑलमोस्ट सुकलेच असतील, कारण का सकाळचं तुम्हाला ऊन दाखवते, ऊन दिसत असेल तुम्हाला, खूप असतं, इवन घरी पण येतं ते। आणि आता करते मी पिल्लूचं जेवण, आमचं जेवण। तर पिल्लूला मी आज करते मिक्स डाळ पालक करते, तर त्याची रेसिपी मी तुमच्याजवळ शेअर करते आणि कोणत्या डाळी घेतल्यात त्या पण मी तुमच्याजवळ शेअर करते। चला तर मी इथे 3 प्रकारच्या डाळ घेतल्या आहेत, तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ। तर ह्यांना एकत्र करून आटा चांगलं धुवून ठेवेल, जरा माझी भाजी होईपर्यंत 5-10 मिनटं त्यांना अगदी नीट होऊन देईल, म्हणजे पटकन कुकरच्या शिट्या होऊन जातील। आणि इथे मी आम्हाला फरसबीची भाजी आणि ज्या 3 डाळी आहेत त्या मी धुवून अगदी वॉश करून नीट पाण्यामध्ये भिजत घालून ठेवल्या आहेत। आता तोपर्यंत मला फरसबीची भाजी मी त्या डाळी होत्या त्या अगदी 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत घातल्या, जेणेकरून त्या लगेच शिजून जातील अगदी 3 शिट्यांमध्ये। आता मी कसं करते ते पुढे बघा। तूप घेतलं, तुमच्याकडे जिरे पावडर असेल तर जिरे पावडर ॲड करा, माझ्याकडे नव्हतं, सो मी लसूण टाकलं, लसूण नंतर टोमॅटो टाकला आणि जी मूग डाळ वॉश केलेली होती, तिन्ही डाळ वॉश केलेल्या त्या टाकेल आता। आणि ह्याच्यामध्ये मसाले टाकलेत मी, हळद, गरम मसाला, धणे पावडर आणि हिंग, अशा 3 मी मसाले टाकले आणि पालक टाकले बारीक कापून। आणि आता ह्याच्या 4-5 शिट्ट्या करेल आणि तिला खायला देईल, जेणेकरून तिन्ही डाळ तिच्या पोटात जातील, तिला प्रोटीन्स वगैरे सगळं काही भेटेल। सो तुम्ही पण अशा 3 डाळ मिक्स करून ना, तुमचा 1 इयरचा बेबी असेल तर तुम्ही देऊ शकता, अगदी आवडीने खातात, बघा तुम्ही एकदा ट्राय करून। आणि टेस्टला पण जरा वेगळी असते, नेहमी मूग डाळ आपण मसूर डाळ ह्या 3 डाळींची चव थोडीशी वेगळी येते, त्याच्यामुळे ते पण आवडीने खातात। आणि मी आता इथे आमची भाजी साईड बाय साईड भाजी पण करत होती, सो आता माझी भाजी ऑलमोस्ट डन आहे, होत आली आहे। मी 2 टाईमचं एकदाच जेवण करते, सारखं करत बसत नाही, कारण का दीपकची नाईट शिफ्ट असते आणि रात्री एकटीसाठी काय करणार। सो मी इथे आता फरसबीची भाजी माझी होत आली आहे, आता फक्त मीठ टाकलं की थोडा वेळ शिजवून देईल तिला, आणि नंतर मग भाजी झाली की मग फक्त चपात्या करायच्या बाकी आहेत। आज मी करणार आहे पालकची चपाती, पालकची म्हणजे ग्रीन चपाती करणार आहे, तर त्याची रेसिपी आहे ती पुढे तुम्ही बघा। आणि ती चपाती आहे ना, तुम्ही तुमच्या 1, 2, 3, 4, 5 वर्षाच्या मुलापर्यंत आणि इवन तुम्ही पण खाऊ शकता, ॲटलिस्ट पालक तरी पोटात जातं। सो मी अशा प्रकारे ही पालक आहे ती पाण्यामध्ये बॉईल करून घेतली, हार्डली 2 to 3 मिनिट्स घेतले, जास्त नाही बॉईल केले। आता मी ह्याला काय करणार, ह्याचं मिक्सरला ग्राइंड करेल, फाईन पेस्ट बनवेल आणि त्याच्यामध्येच पीठ भिजवेल, आपलं चपातीचं पीठ असतं, गव्हाचं पीठ, ते भिजवेल। आणि ह्याला आणि ना तुम्ही याचे पराठे पण करू शकता, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही याची चपाती करू शकता, बटाट्याचा पराठा करू शकता, नॉर्मल पराठा करू शकता। ह्याच्यामध्ये तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट, जिरं वगैरे टाकलं ना तरी पण नॉर्मल पराठा होऊ शकतो, चीज पराठा करू शकता तुम्ही, असे भरपूर पराठे करू शकता, जेणेकरून तुमच्या बाळाच्या पोटामध्ये पालक ही जाईलच जाईल। माझ्याकडे थोडीशी होती, त्याच्यामुळे जेवढी होती ती वेस्ट जाण्यापेक्षा मी म्हटलं चपातीमध्ये मिक्स करून टाकते, कारण का दाल पालक केली तर दीपकला आवडत नाही, त्याच्यामुळे मग असं करावं लागतं, पराठा वगैरे, चपाती वगैरे, भाजी वगैरे खातो, पण दाल पालक त्याला आवडत नाही, तो बोलतो तुला जमत नाही, तू करूच नकोस। सो मी नॉर्मली आपली चपाती करतात तसं केलं आहे, तर बघताय तुम्ही कशा प्रकारे झाले। अगदी जास्त पालक असते ना तर अगदी ग्रीन कलर दिसतो, आणि आता थोडीशीच होती, तुम्ही बघितली तर तेवढीच घेतली। आणि आता पीठ वगैरे मळलं आहे, आता पटपट चपात्या करून घेईल। पिल्लू आणि पिल्लूचे बाबा अजून पण झोपलेले, कारण का पिल्लू आमची रात्री 4 वाजता झोपली त्याच्यामुळे, आणि दीपक पण 4 वाजता आला, तो झोपला। मग मी सकाळी 8 वाजता उठली, सगळे कपडे वगैरे धुतले, घरातली कामं केली, जेवण केलं, नॉर्मल क्लिनिंग असते ती क्लिनिंग म्हणजे आपल्याला माहितीच आहे, आणि घर शिफ्ट केलं तर असं थोडंसं अरेंज करायचं होतं, काही गोष्टी तशाच आहेत अजून, हळूहळू अरेंज करते। ही अरेंज करेपर्यंत दुसऱ्या गोष्टीवर डस्ट बसलेलीच असते, त्याच्यामुळे सगळं करावंच लागतं नेहमी। आणि आता चपात्या भरून घेईल, तुम्ही बघितलं कशा प्रकारे। आणि इथे ट्रॉलीज आहेत, त्याच्यामुळे ना मी ह्या गोळ्या मागवलेल्या, कोणत्या गोळ्या बोलतात मला आठवत नाही आता, काय गोळी बोलतात ते व्हाईट कलरचे डांबर गोळी बोलतात मराठीमध्ये, सो ते आहे, सो ते सगळ्या रॅकमध्ये मी टाकून देते, जेणेकरून कॉकरोच वगैरे होणार आहे, अगदी 2-3 सगळं असं टाकून देते, म्हणजे जेणेकरून कॉकरोच होणार नाही। मी हीट वगैरे मारलेलं आहे, क्लीन वगैरे केलेलं आहे, तरी पण आता असं ठरवले मी की 2 आठवड्यांनी मला क्लीन करणंच आहे ट्रॉली एनी हाऊ,
म्हणजे आता मला पुढच्या संडेला ट्रॉल्या क्लीन करणंच आहे, किंवा सॅटर्डे किंवा संडे, मे बी सॅटर्डे करेल. आणि अशा प्रकारे सगळीकडे मी टाकून घेतलेत, अगदी 2-3 अशा टाकून घेतले, जिथे जिथे मला वाटते जास्त होईल तिथे टाकले. या कॅपमध्ये बघत होती बसते का, पण नव्हतं बसत. सो अशा प्रकारे सगळीकडे टाकून घेतलं, इवन टॉयलेटमध्ये पण टाकून घेतलं. आणि पिल्लू उठलेली, सो मी तिला आता हे जे केलेली दाल पालक ती आता तिला फीड करेल. आणि खाऊन वगैरे झालेलं आहे. मला दीड भरवते चक्कर सारखं होतं, कारण का दूध ती सहसा पित नाही आणि मग बाकीचं काही ती खात नाही. मग तिला कधीतरी मी हे बिस्किट देते, 3 दिवसातून एकदा असं दूध बिस्किट देते तिला मी. कोको बसले, दीपक गेला आणि पिल्लू इथे. आता तिला आंघोळ घालायला म्हणून तिला टी शर्ट नाही घातले. पटकन आता तिला भरवून घेते. हॅलो हाय, तर मी आता भांडी लावते पटपट. खूप सारा मेस पडला ते तुम्हाला दिसत असेल. पिल्लूला जस्ट मी दूध बिस्किट भरवलं, सो आता ते करते. आणि पिल्लूसाठी हे नाचणीचं सत्व मागवलं मी. आता मला हे भरून ठेवायचं, त्यामुळे ही बॉटल आहे ती धुवायची आहे. ही बॉटल आहे ती धुवायची आता. त्याच्यात सॅलेड्स होतं होममेड, ते पण आता संपलेलं आहे. आणि आता पटपट भांडी वगैरे लावून घेईल, पिल्लूचं जेवण करेल आणि तिला आंघोळ करून मला खाली जायचंय. सो पटपट पटपट आवरून घेते. करून आणि हा पोरगी मस्ती करते. चला आता पटकन याची मी मालिश करते. वाजली 5:30, आंघोळ घारेपर्यंत 6:15 मालिश करते आणि तिला रेडी करून खाली घेऊन जाते. तिचं ऑइल पण संपलं मालिशचं, जे मम्माचं यूज करते मी. आता तिला नॉर्मल पॅराशूटच्या ऑइलने मला मसाज करावा लागेल. तिचे कपडे घेते, काय घालून नेऊ खाली. फ्रॉक नाही, टी शर्ट घालते. टोपी घालावी लागेल, कारण मी कॅप विसरून गेलेलं बाहेर ना. खूप फ्लोअरवरती खाली लॉबीमध्ये बोलते, खाली ग्राउंडमध्ये ना खूप सारी हवा येते. त्याच्यामुळे तिचे कपडे काढून ठेवले होते. आता पटकन आंघोळ घालून देते. बुब्बू आहे ना? कोण आहे बुब्बू? फिरून आलो घरून बोलते. आणि आता पिल्लूला बनवते बनाना. रोज संध्याकाळी मी पिल्लूला एक फ्रूट भरवते, जे घरी असेल ते. माझ्या घरी बनाना आणि पेर किंवा ॲपल हे असतं. सो मी त्यातला काही तिला भरवून देते. आणि ह्याच्यानंतर बरोबर 1-1.5 तासांनी मी तिला दूध देणार. आणि मग डायरेक्ट 9 किंवा 9:30, 9:15ला तिला जेवण देते. अशा प्रकारे तिचा टाईम फिक्स आहे प्रत्येक मीलचा, प्रत्येक जेवणाचा. त्याच्यामुळे तिला असं मी आधीमध्ये दिलं तर फक्त कुरमुरे देते, बाकीचं असं काय देत नाही मी तिला. आपण जे खातो किंवा काय असं देत नाही. त्याने काय होतं, ती अगदी पोट भरून जेवते, कधीही अन्नाचा नाश नाही करत. म्हणजे दिलेलं असतं ना, ती सगळं ती खाते अगदी. त्याच्यामुळे मी तिला असं टाईम तिचं फिक्स केलं. खाली जायच्या आधी थोडंसं एक बिस्किट किंवा असं काहीतरी देते तिला, किंवा कधी कधी दूध पाजते. आणि मग खालून वरती आलो ना की थोडं एक फ्रूट देते तिला, कारण का खाली थोडी सायकलवर फिरवते, थोडं हात धरून तिला चालायला शिकवते. असं काय ना काय चालूच असतं. आणि त्यांना खूप सारे खाली छोटे मुलं आहेत, त्याच्यामुळे ती मस्तपैकी खेळते, बोलते त्यांच्याजवळ. तिचा पण टाईमपास होतो. सो आता तिला भरवेल. आता वाजले 7 वाजायला आलेत. आता दिवा बिवा लावेल पटपट. कचरा वगैरे तर कधीच काढलाय 4 वाजता. आता झोपायच्या आधी एकदा काढावा लागेल, कारण आमच्या घरी कुकी आहे. कुकीचे हेअरफॉल होतो, म्हणजे डॉग्स असलं की डॉगची केस जातातच.
आणि पिल्लूला आणि कुकीचं जेवण करायचं आहे. आमच्या तर झालं जेवण. तिला भरवून घेते. दिवा वगैरे लावला मी जस्ट झाले 5-10 मिनटं. पिल्लू इथे खेळते. आता करेल दोघांचं जेवण. आत्ता थोडा दिवस मोठा होत चालला आहे. काळोख आता होत नाही. आधी खूप काळोख आहे, तुम्हाला दिसत असेल. ते ड्रम वगैरे ठेवलं ते पण अजून घर लावायचं चिमण्यांचं. आणि आता पिल्लूचं जेवण करते. आणि मी तुम्हाला सांगते की पिल्लूचा जेवणाचा टाईम टेबल कसा आहे तो. पिल्लू सकाळी कधी कधी कसं होतं, ती लेटच झोपते. मे बी नाही, ती लेटच झोपते. आणि मग ती सकाळी उठली ना की ती काय करते, रडत उठते. मग थोडं तिला बॉटल फीड करते आणि ती दूध पिऊन झालं की लगेच झोपून जाते. आणि मग ती झोप तिची 2 तासाची एक्सटेंड होते दूध पिल्यानंतर. मग नंतर ती उठते ना तेव्हा मी तिला कधी फ्रूट भरवते, नाही तर मग तिला रव्याची खीर, ओट्सची खीर. फक्त हे 2च मेनू असतात सकाळी, ओट्सची खीर किंवा रव्याची खीर. कधी कधी मग पॅनकेक, नाहीतर मग आमच्यातलं असं पोहे वगैरे केले की मग थोडेसे तिला असे खायला देते मी. ते तिचा ब्रेकफास्ट होऊन जातं. त्याच्यानंतर मग ती खेळते वगैरे, अगदी 1 वाजेपर्यंत खेळते. मग त्या पिरियडमध्ये परत एकदा तिला मी बॉटल फीड करते आणि मग ती दूध पिऊन झोपते. त्याच्यानंतर मग ती 1 तासाने उठते, 2 किंवा 2:30-3 पर्यंत अशी उठते. मग त्याच्यानंतर तिचा लंच होतो. लंच नंतर मग ती खेळते, झोपत नाही अजिबात. आणि मग नंतर मग तिला आम्ही जेव्हा चहा पितो 5 पिल्लूला घेऊन मी खाली जाते. त्याच्यानंतर आलं ना की तिला एक फ्रूट्स भरवते मी. मोस्टली करून बनानाच भरवते. ती बनाना आवडीने खाते आणि पेर आणि ॲपल, या 3च गोष्टी ती आवडीने खाते. मग बाकीचं कधी असं आणलं ना आम्ही की तिला थोडंसं टेस्टला देते, पण ती खात नाही एवढं. त्याच्यानंतर मग ती ॲपल बनाना खाऊन झाला ना, आता 7 वाजून, आता तिला 7:30 वाजता मी दूध बॉटल फीड करेन. ते दूध पिऊन झालं ना की मग ती थोड्या वेळाने म्हणजे 9:30 पण नाही, 9:15 पर्यंत मग मी तिला जेवायला देते. जे काही केलं असेल ती खाते. पण मी तिला रात्रीचं जेवण ना फुल हेवी देते. दुपारचं जेवण लाईट असतं तिचं आणि रात्रीचं जेवण ना थोडं हेवी आणि जास्त खाते ती. कारण का कसं होतं, मग तिचं पोट अर्धवट राहिलं ना किंवा रात्री 10 वेळा उठत बसते ती आणि असे पण ती जागते. त्याच्यामुळे थोडं तिला हेवी असं देते खायला, असं लाईट देत नाही. मी कधी तिला रात्री मोस्टली करून नाचणीचं सत्व वगैरे असं देत नाही, भरडी वगैरे आधी द्यायची, पण आता खूप कमी केले. कारण का मला जेव्हा मी हिला नाचणीचं सत्व किंवा असं काही दिलं प्युरी टाईप की रात्री उठते, तिला भूक लागूनच जाते. आणि मग घरी धुपाचं धूळ झालं, नेट ओपन आहे तरी पण. आणि मग ती जेवून झाला ना की मग तिला 12 वाजता परत बॉटल फीड करते दूध. आणि मग नंतर ती खेळते आणि मग ऑलमोस्ट 1-1.5 वाजता झोपून जाते ती. अशा प्रकारे तिचा खाण्याचा शेड्यूल आहे. बस बाकीचं असं वरचं मी तिला काही देत नाही. ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ह्या टाईम टेबलप्रमाणे असतात. आणि कधीतरी टाईमपास म्हणून हातात अर्धा बिस्किट, कुरमुरे किंवा चपातीचे तुकडे थोडे आम्ही जेवत असू तेव्हा, ऑलरेडी तेव्हा तिचं जेवण होतं, असे 4-5 तुकडे असं तिला मी देते. आणि तुम्हाला मी सांगते की तुम्ही पण तसंच ट्राय करा. जेव्हा तुम्ही बाळाला भरवाल ना तेव्हा त्याच्या पुढ्यातनं थोडंसं ठेवून द्या, झालं की किंवा खायच्या आधी, म्हणजे जेणेकरून तू स्वतः हाताने खायला शिकेल. मी पिल्लूला असंच केलं. पिल्लू आमच्या हाताने खाते पण खूप हे करते, त्याच्यामुळे मी तिला थोडंसं हाताने खायला देते आणि नंतर मग मी तिला भरवते. सो अशा प्रकारे आमच्या पिल्लूचा जेवणाचा टाईम टेबल आहे. आणि मी तिला मोस्टली करून 3-3 तासांनी किंवा 4-4 तासांनी असं देते तिला. आता नाही. आणि पाणी म्हणाल तर पाणी ती जर्रा पण पित नाही, तरी पण मी ट्राय करते थोड्या वेळाने द्यायला. कधी 10 मिनिटांनी 20 मिनिटांनी. म्हणजे मी पिते, मी लिटरली ना बॉटल घेऊन येते, मी बॉटलनी पिते. मग तिला कळते ही काहीतरी पिते, मग तिला ना थोडंसं असं देते. छोटंसं आमच्याकडे एवढूचा ग्लास आहे त्याच्यातून देते. मग ती पिते. असं रोटेशन करत, वाटीतना, डिशमधून, ग्लासमधून, बॉटलमधून, बॉटलच्या कॅपमधून असं तिला पाजावं लागतं. तेव्हा कुठे तिच्या पोटात पाणी जातं थोडंफार, नाही तर पाणी जरा पण नाही पित ती. बघा आता खेळते.
बाजार में आलू मिला कुछ न मिला जस्ट मी पिल्लूचं जेवण केलंय, कुकीचं पण केलं. पिल्लूला मी केलं आज खूप सारे गाजर टाकून मूग डाळ. आता उद्या रताळं आणायचे, कॉर्नफ्लॉवर बोलते, फ्लॉवर आणायचे, बीन्स आणायचे, भाज्या आणायचे. पिल्लूला सगळ्या भाज्या देते मी. आता थोडं कामाच्या गडबडीमध्ये नेमक्याच भाज्या होत्या, दीपक जायचा त्याच्यामुळे. आणि इथे ना थोडंसं मार्केट आहे ना, मला माहीत नाही आहे, लांब आणि सॅटर्डे भरतं. तो आता उद्या थोड्या भाज्या आणेल. उद्या पिल्लूला करेल व्हेजिटेबल खिचडी. आणि पिल्लू आमची इथे आहे ती खेळते, मॅटवर खेळत नाही, अंगावर खेळते. आणि अंगावर खेळली ना की तिला पकडून राहावं लागतं, म्हणजे चढत राहते नुसती अंगावरती, इकडे तिकडे इकडे तिकडे. आता तिला गाणे लावलेत, गाणे बघत बघत तिचं तेच चालू आहे. आणि आता तिला थोड्या वेळाने भरवेल. मी पण जेवेल. मी आम्हाला केलेली फरसबीची भाजी ते मी शेअर केलं ऑलरेडी तुम्हाला. आता तिला भरवेन असा विचार चाललाय. जेवून परत खाली जाईल, तिला सायकलवर जरा घेऊन जाईल, कारण का तिला मला झोपवायचं नाही आता अजिबात. तिला झोप येणार आहे मला 100% माहिती आहे, कारण का ती उठली आहे 5ला उठले. आणि अशी पडशील ग, 5ला उठली आहे आणि आता ती जागीच आहे कंटिन्यू 5 ते. मग तिला बरोबर ना 4-5 तासांनी झोप येते. ती उठली ना एकदा, तिला 4-5 तासांनी झोप येते. 4-5 तास ती खेळू शकते, नंतर नाही खेळू शकत. मग तिला अशी तंगवावी लागते तिच्या आवडीचं दाखवून. सो आता 5 वाजले, 10 वाजेपर्यंत ती कमीत कमी जागेल. 10 नंतर तिला झोप यायला सुरुवात होईल. सो मला तुला लवकर नाही झोपवायचे. हां, मस्ती चालू आहे, मस्ती मच्छी पडणार ना. सर तयार झालाय, एकदम घट्ट देते मी तिला. आणि एवढंच जेवढं आहे ना तेवढं सगळं ती खाते, असं दिलंय. तुम्ही पण कधीतरी ना अशा रेसिपीज ट्राय करा. बाळ अगदी आवडीने खातं, कधी नाही बोलणार. असं जरा डिफरंट ट्राय केलं ना की खातं. याच्यात मी गाजर टाकले, फक्त गाजरचीच फोडणी दिली आणि डाळ आहे मूग डाळ. आता तिला पटकन भरवून घेते मी. टाईम ऑलमोस्ट तिचा झालाय, 8:45 झालेत, त्याच्यामुळे तिचा टाईमच येतो. तर पटकन भरवते तिला आणि मग मी जेवून घेईन. मी इथेच एंड करते. पिल्लू आमची खेळते. आता वाजलेत ऑलमोस्ट 10 वाजायला आलेत. आता तिला आली आहे झोप, पण मी काही तिला झोपवणार नाही. अजून 1 तास काढा बाबू, 1 तासाने तिला झोपवणार मी. 11-11:30 पर्यंत झोपेल. अजून पण एवढी पण झोप नाही आली तिला की ती झोपेल. बघताय खेळते ती, पाय तर कुठे डोक्यापर्यंत जातात. आणि आता मी ब्लॉग इथेच एंड करते, कारण का असं काही नाही आहे तर शूट करायला. त्याच्यामुळे कुकू आमची तिकडे झोपली आहे. बेडशीट ती नीट करायची अजून. पिल्लूचं चाललंय मस्ती. मला भांडी पण धुवायचे, भांडी पण पडलेली आहेत तशी. ही जराशी किरकिर करत होती म्हणून इथे बसली हिच्यासोबत. आता भांडी धुवेल, हिचा बेड तयार करेल. हिचा म्हणजे आमचा बेड तयार करेल. तिला तिचं रुटीन नाईट रुटीन करेल तिला, म्हणजे नाईट ड्रेस वगैरे कशा हसते, नाईट ड्रेस वगैरे घालायचा, क्रीम लावायची, लिप बाम लावायचं, अजून काय करायचं, डायपर लावायचं, डायपर क्रीम लावायची, बस दूध पियायचं. एवढं बाकी आहे आमच्या पिल्लूचं अजून. आणि मला भांडी धुवायचे आहेत. मी विचार केलेला उद्या बटाटा सँडविच करेल, पण आता मला खूपच कंटाळा आला. आता सकाळी जर लवकर उठली, पिल्लूने नीट झोपून दिला, तर सकाळीच बटाटे बॉईल करून सँडविच करेल. आणि उद्या आहे बुधवार,
सो उद्या बघूया, अंडा करी नाही तर असं काहीतरी करेल, म्हणजे अंडी आणावी लागतील त्याच्यानंतर करावं लागेल असं काहीतरी आहे. सो आता बघूया उद्याचं उद्या. तर आत्ता मी ब्लॉग इथे सेंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जी मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली डाळची, तर तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुमच्या इथे थंड वातावरण असेल तर तुम्ही मसूर डाळ देऊ नका, कारण का मसूर डाळ थंड असते. सर्दी झाली तर मसूर डाळ अजिबात देऊ नका. सो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर, तुम्ही बघत असाल तर माझे व्हिडिओ प्लीज मला कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.